नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पहिली महत्त्वाची बातमी समोर येते. संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये या महिलेच्या राहत्या घरीच तिची हत्या करण्यात आली होती. ही महिला आडस इथं मनीषा आकुसकर, आळम इथे मनीषा बिडवे आणि मनीषा मनोज बियानी, अंबेजोगाई इथे मनीषा राम उपाडे तर रत्नागिरी इथे मनीषा संजय गोंदवले या नावांनी वावरत होती, असा दावाही दमानिया यांनी केलाय. या महिलेची 7 ते 8 दिवसांपूर्वी हत्या झाली असून या हत्येबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान अंजली दमानिया यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर न्यूज 18 लोकमतनं काही वेळापूर्वी दमानिया यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी ही महिला देशमुख प्रकरणातीलच असल्याचा दावा केलाय. 2 दिवसापूर्वी मला बीडच्याच एका अतिशय चांगल्या अशा पत्रकाराकडनं ही माहिती मिळाली होती की ही जी महिला होती जिला तिचा वापर करण्यात येत होता. आता त्यांनी मला सांगायला सुरुवात केली ती सगळी माहिती मी तुम्हाला सांगते की ही जी महिला होती हिला कराडनी तयार ठेवलं होतं की संतोष देशमुखांची आधी मारहाण करा, मग या महिलेकडे जाऊन तिच्यावर म्हणजे तिच्या निमित्ताने अनेक आरोप संतोष देशमुखांवर करण्यात येणार होते आणि मग त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होणार होता. पण त्याच्या आधी संतोष देशमुखांचे प्राण गेले, त्यामुळे त्यांना फेकून हे लोक निघून गेले. तर हा पूर्ण कट होता खरं त्यांना अडकवण्याचा. पण आपण जसं म्हणतो की परमेश्वर कुठेतरी आहे आणि त्यामुळे आता हे जे होताना दिसतंय आपल्याला, तर ही जी महिला होती ती 5 वेगवेगळ्या नावांनी तिथे काम करायची. म्हणजे ती आडस, कळंब, अंबेजोगाई, रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी ती काम करायची. मनीषा आकसकूर, बिडवे, बियाणी, उपाडे आणि गोंदवले या वेगवेगळ्या आडनावांनी, म्हणजे पहिलं नाव तेच पण आडनाव वेगळं, आणि अशा अनेक पुरुषांना ती अशी अडकवायची, त्यांचे व्हिडिओ बनवायची आणि मग पैसे काढायचे, धंदे करायचे किंवा त्यांना आरोपात गुंतवून जेल करायचं. तर अशी ही महिला जी होती तिची आता 5-6 दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती असं जेव्हा कळलं तेव्हा मी SP नवनीत तवा त्यांच्याशी आधी बोलले. त्यांनी मग SP धाराशिवशी बोलले. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आज मनीषा बिडवेवर कारवाई करण्यात म्हणजे FIR करण्यात आली, पण तिच्या घरच्यांनी सुद्धा कंप्लेंट द्यायला तिची जी कामं होती ती इतकी विचित्र होती की त्यांना सुद्धा त्याच्यात पडायचं नव्हतं, म्हणून त्यांनी नकार दिल्यामुळे सुओ मोटो FIR आज दाखल होतोय त्याच्यावर. बरोबर. पण अंजलीताई, ही तीच महिला आहे जी संतोष देशमुखांना अडकवण्याकरता तयार केली गेली होती, हे आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो का? हो, कारण ती जी 5 नावं माझ्याकडे होती ती परवापासून होती आणि आज जी FIR झाली ती त्याच नावावर आहे, मनीषा बिडवेच्या नावावर आहे. आणि मी SPंची आता थोड्या वेळापूर्वी बोलले तर त्यांनी ते कन्फर्म केलंय. नक्की. म्हणजे हे खूपच तसे व्हिडिओज पण आहेत. तिने काही पुरुषांवर तसे केलेले 2 पुरुषांवर सायमल्टेनियस तिने पुन्हा तसे आरोप केले होते. त्याच्यापैकीच एकाने तिची हत्या केली आता, अशी ही माहिती आता मिळते आपल्याला. बरोबर. म्हणजे तिचं खरं नाव आकसकर आहे आणि ती वेगवेगळ्या आडनावांनी फिरत राहिली. बिलकुल. म्हणजे कुठे आकसकर वापरायची, कुठे बिडवे वापरायची, कधी बियाणी वापरायची, अशी वेगवेगळी नावं ती वापरायची. त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे. मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीच न्यायची आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे. फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही. त्या महिलेला सांगितलेलं की तू त्यांना बोलवून घे आणि अशी एक कहाणी सांगितली जाते. पण मी त्याच्यात खोलवर कधी गेलो नाही, कारण का मी पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडाचा आहे आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे, यंत्रणा ते संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होता.